मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी 16 जानेवारीला महामोर्चा जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार सगळ्यांना 300 असं नाही, ज्याची गुणवत्ता असेल त्या पात्रतेनुसार त्यांना रोजगार मिळतोय। मग त्या रोजगारापेक्षा एखाद्याकडे कामाला गेलो ना, म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील, मी रायगड जिल्हा माणगाव तालुक्यातील आहे, तर आमच्या भागातलं जर सांगायचं गेलं नाही, फक्त दिवसाची एक मजुरी करायला गेलं ना, 2 टाइम जेवण 500 रुपये मजुरी, मग किती चांगलं आहे, बरोबर की काय? मग आपल्या आई वडील आपले बोलतील काय की बाबा शिक आणि 300 रुपये रोजगार घे, मग बरं आहे 500 रुपये 2 टाइम जेवण 500 रुपये मजुरी मिळते, तर तेच करायला लावणार आपल्याला, हे बरोबर आहे की नाही? तर सरकार साहेबांना एक विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना, अजितदादा यांना, एकनाथ शिंदे साहेबांना एक माझी विनंती आहे, तुम्ही आमचा कार्यकाळ वाढून देण्यात यावा, आमचं विद्यावेतन वाढवण्यात यावं आणि आम्हाला स्थगित करण्यात यावं, ही एक माझी विनंती आहे। आणि मला तुम्ही व्यासपीठावर येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे। धन्यवाद। थँक्यू मॅडम। यानंतर रवींद्र अखंडेकर सर, अमरावती मेळघाट यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करावा। रवींद्र अखंडेकर। ज्यांचं नाव घेतलं त्यांनी लवकरात लवकर या, कारण बोलणाऱ्याची संख्या जास्त आहे आणि थोड्याच वेळात आपले साहेब सुद्धा येणार आहेत। यानंतर चेतन साहेब मोरे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी थोडं आपला मनोगत व्यक्त करावा। नमस्कार। या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सगळ्या जिल्ह्यांमधून, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणातून जे काही प्रशिक्षणार्थी आले ते आपण आलो ते आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखली जाणारी मुंबई, शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाणारी ही मुंबई आणि आपलं महाराष्ट्र आज महाराष्ट्राच्या आझाद मैदानावर पुन्हा आलो। या आझाद मैदानाचा इतिहास आहे। इथे बाळासाहेब ठाकरे असतील, महात्मा गांधी असतील, नव्हे तर अनेक महापुरुष या धर्तीवरती बसले, पण सगळ्यांना त्यांना हवा तसा न्याय मिळवून घेता आला आहे। म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण ही योजना जी सुरू केली, या योजनेच्या मार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, कामगाराच्या पोराला 2 हाताला जी काही नोकरी मिळाली ती नोकरी कायम व्हावी यासाठी विदर्भाच्या भूमीमधील विसाच्या खोपटीत जन्माला आलेला आणि देशाच्या सर्वस्वी स्थान असलेला संसदेमध्ये आपलं नेतृत्व गाजवलेला हरिभाऊ राठोड गावाचा तुमचा आमचा नेता आज या मुंबईच्या आझाद मैदानाच्या धर्तीवरती तुम्हा आम्हाला बसवला आहे। मित्रांनो, हा लढा हा सर्वसामान्यांचा लढा आहे। मित्रांनो, हा लढा क्रांतिकारकांचा लढा आहे। ज्या बापाचं धरण फाटलंय त्या बापाच्या लेकराचा हा लढा आहे। ज्या माईच्या हाताला भेगा पडलाय त्या माईच्या लेकराचा हा लढा आहे। सरकारकडे हा काही दुसरे मागणे नाही, सरकारला आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आणि ग्रॅज्युएट आहोत आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, आमचं जे हक्काचं आम्हाला द्या। अहो, जो माणूस खासदार होऊन गेला, जो माणूस आमदार होऊन गेला, यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये ज्या माणसाची छाप आहे, नवे तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गरीबाच्या लेकराची ओळख ही महाराष्ट्राच्या देशाच्या संसदेमध्ये आहे। असा हरिभाऊ राठोड नावाचा तुमचा आमचा नेता आहे। म्हणून या नेत्याच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा राहण्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या भूमीमधून, धुळे जिल्ह्यातून, शिरपूर तालुक्यातून मी चेतन ज्ञानेश्वर मोरे पाटील नावाचा तरुण आज आझाद मैदानावरती आलोय। मित्रांनो, आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी ही लढाई लढावी लागेल। लढाई म्हणजे कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं आहे, शिक्षण म्हणजे हे वाघिणीचं दूध आहे, जितके प्यार तितके गुरगुरणार। त्याच वाघिणीचं दूध कोण? हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, कामगाराचा, कुणब्याचा पोरगा आज हरिभाऊ राठोड सारख्या सर्वसामान्य माणसाच्या व्यासपीठावर बांधवांना एक विनंती असेल, ज्यावेळेस सर्व हवा देतील त्यावेळेस त्यांना हात देण्याचं काम करा, ज्यावेळेस ते तुम्हाला आवाज देतील त्यावेळेस त्यांना साथ देण्याचं काम करा। हा नेता हा स्वतःच्या लेकरांसाठी नाही तर या महाराष्ट्रातील बाला बरुतेदारांच्या लेकरांसाठी लढतो आहे। ही गोष्ट प्रथम तुम्ही लक्षात घेऊन जा। काय हरिभाऊ राठोड आहे? उसाच्या कोपरीत ज्या माणसाचा जन्म झाला, उसाच्या कोपरीत ज्या माणसाचा जन्म झाला, गरीब एका इंटी समाजात ज्या माणसाचा जन्म झाला आणि देशाचे सर्वस्व स्थान असणाऱ्या लोकसभेत हरिभाऊ पोचले, तर असा जीवा भावाचा तुमचा आमच्या सगळ्यांचा हरिभाऊ राठोड नावाचा आपला नेता आहे। या नेत्याच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला उभं राहायचं आहे। जर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू केली, या योजनेअंतर्गत तमाम शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या पोरांच्या हाताला नोकरी मिळाली, पण ती नोकरी पुन्हा वेळ मिळू शकली नाही, ती फक्त 6 महिन्यासाठी आहे असं तत्कालीन मंत्री म्हणतात। पण आम्हाला सांगायचंय, हरिभाऊ राठोड यांच्या आम्हाला यांच्या सदैव बुद्धीवरती विश्वास आहे। हरिभाऊ राठोड हे संसदेतही जाऊन आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतही जाऊन आमच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत आणि यापुढे येणाऱ्या काळातही लढतील आणि यापुढे राजाच्या पोरांना खरंच न्याय मिळेल ही आजच्या दिनी तुम्हाला शाश्वती देतो। आणि जाता जाता मित्रांनो एकच सांगतो, ही लढाई तुमच्या आमच्या हक्काची आहे। जेव्हा जेव्हा आपल्याला आदेश आला तेव्हा तेव्हा मुंबई गाठायची आहे, जेव्हा जेव्हा आदेश आला त्या पद्धतीने आपल्याला तुमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये काम करायचं आहे। एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सर।
जे मोरे सरांच्या मतामध्ये फॉर्मल होती जे प्रशिक्षणासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी व्यक्त केलेले आहे. मैं उस भूमि से आया हूँ जो मंत्रालय से जो नीति आती है, जो नियोजन आती है, वो जाते हैं पहले मेलघाट, फिर मेलघाट से आते हैं सभी जिलों में, सभी तालुकों में. तो मैं आप सबसे ये कहना चाहता हूँ कि हम सबसे पहले आए तो यहाँ पे किस लिए आए, तुम बताओ किस लिए आए यहाँ पे, बताओ ना क्या किस लिए आया है. आवाज नहीं आ रहा, आवाज दम नहीं तुम में. समोर येऊन जा. एक हे मागा थांबलेलं आहे प्रशिक्षणार्थी कृपया तुम्ही समोर येऊन जावा. हम अपनी जो सरकार ने हमें दिया है 6 महीने के साहब, हमें बना दिया है 6 महीने के साहेब, और 6 महीने बाद लोग हमें बोलेंगे साहब नमस्कार. 6 महीने के हमारे हाल ऐसे होने वाला है, बराबर है ना. तो दोस्तों एक तो में ताकत है और अभी अपने पास समय है, अभी अपने पास टाइम है. देखो सुबह जो न्यूज पेपर मिलती है 10 रुपए के, सुबह जो न्यूज पेपर मिलती है 10 रुपए के, वही न्यूज पेपर शाम में 10 रुपए किलो राशि मिलती है. इसलिए अभी अपना मूल्य है, अभी अपन पद में है तो अभी अपना मूल्य है. अगर वो पद में नहीं रहेगा और अगर अपन ऐसे एक रहेंगे अपने कोई वैल्यू नहीं है. इसलिए अभी अपने टाइम है, अपने जो हक है अपन ले सकते हैं. क्योंकि मानने से हरिभाई राठौर इनका कोटि कोटि नमन, क्योंकि आज अपन इनके ओर है, इनको बताया ना, किनको बताया है. तो सब लोग घर पे बैठे ना, अपने घर पे बैठे ना, उनको बताया ना. हमारे अध्यक्षा तालुका अध्यक्षा अभी भैया रोशन दादा और सचिन दांडे, इनको दादा रखा लगा कि तुम तैयार है कि मेरे से आएगा. हम एक ही बात बोला, हम तैयार है. हम आ रहे हैं 300 लेके, हम 600 किलोमीटर से आए, हम 700 किलोमीटर से आए मेलघाट से. हम इसलिए आया है कि सरकार ने जो हमें आशा दिया था तुम्हें नौकरी में लगाएगा. और उसके बाद उन्होंने कहा था कि जो 55% जो 50% है उनको ओटी रिव्यू करेगा, बोला था ना. पर कुछ जगह निकला गया, 15 दिन में तुम बेरोजगार बन जाएंगे. सही है ना, कितने होंगे हो जाएगा ना. तो भैया अगर अपन लड़ना है, किसके लिए लड़ना है, खुद के लिए लड़ना है. तो ठीक है बोला भैया, मैं आपसे इतना बोलना चाहता हूँ कि अगर अपन खुद के लिए लड़ेंगे, खुद के लिए अगर नहीं लड़ेंगे तो अपन सामने किसी काम का बन नहीं है. क्योंकि अपन तुमने भरोसा दिया है कि तुम्हें हम 1 साल के लिए तुम्हें हम प्रशिक्षण देंगे. तुमने कुछ उनको धैर्य रहा क्या, क्योंकि उन्होंने उसे आशा दिया है. तो मैं उनको बोलते हैं कि हमें निराशा नहीं करना. तुमने हमें घर दिया है ना, तुमने हमें जो घर में जगह दिया है ना, तो पूरे घर में करने तो अभी नहीं करना है. क्योंकि हम कैसे फिर उसी रास्ते में तुमको मिलेगा जहाँ पे हम ठहर चुके थे. हमें उस रास्ते में नहीं रुकना है, हम उस रास्ते में हमें उस पर रुकना है क्या, नहीं रुकना है ना. तो दोस्तों एकता बनाओ. और अगर यहाँ से अगर बोला जाता है कि हमें मुंबई आना है तो सबको एक साथ में आना है. किस लिए आना है, खुद के लिए आना है. नहीं तो अगर अपन अगर नहीं करेगा तो अगर अपन टाइम होने के बाद अपने 6 महीने कल पूरा होने के बाद अपने कोई वैल्यू नहीं रहेगा क्या, नहीं रहेंगे कि अपने वैल्यू नहीं रहेगा. क्योंकि इसलिए मैं बोलता हूँ देखो अभी अपने पास टाइम है, लड़ो, सब जन लड़ो. साहेबांचं या ठिकाणी एकमत होत आहे. ठीक आहे, धन्यवाद. सर्व बोलणाऱ्या वक्त्यांना मी विनंती करतो, कारण सूचना आलेली आहे का थोडक्यात बोलायचं आहे आणि प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. त्याच्यानंतर सुशीला वसावे नंदुरबार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजूया. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठवर उपस्थित असलेले माझे सर्व मान्यवर व माझे युवा प्रशिक्षणार्थी, माझे नाव सुशीला गणेश वसावे आहे. मी आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मी तिथून आली आहे, 800 किलोमीटर आज मी इथून आली आहे. का बरं, मी आपल्या हक्कासाठी लढायचं आहे म्हणून आज इथे आली आहे. तर आदिवासी जिल्हा हा सर्वात मागासलेला जिल्हा आहे, माहिती आहे सर्वांना. बोला ताई बोला. तर आज आम्ही
म्हणजे रात्री 7 वाजेपासून ते आता आम्ही 5 वाजेपर्यंत इथे आम्ही पोहोचलो. तर आझाद मैदानचे आम्ही गोल गोल चक्र मारत होतो. पण आझाद मैदान कुठे आहे ते आम्हाला माहिती नव्हतं. 5 वाजेपासून आम्ही फिरत होतो. किती इथे आलो आहे कारण की आम्ही आदिवासी लोक आहे, शेतकऱ्यांची मुलगी आहे. आणि माझं शिक्षण झालं आहे BA आदिवासी झालं आहे. तर BA आदिवासी झाली होती. आता हे युवा शिक्षणार्थीचे याच्यामध्ये जनसंख्या फक्त 6 महिन्यापर्यंत आहे. 6 महिने म्हणजे अजून काय जे आपण सारी जाती पोरांना शिकवायला तर बरोबर सांगणार 6 महिन्याची मॅडम आहे. सरांना सांगणार ना आज किती लाखो युवा आपलं म्हणजे असं बेरोजगार आहे ना. कारण की ज्याला लोकांनी पण होते आधी एवढ्या लोकांना म्हणजे समज बोलत आहे. कारण की बोला आमची बोली भाषा वेगळी आहे आणि आम्हाला मराठी भाषा बोलायचं आहे जमत नाही. त्याच्यामुळे आम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही कारण की त्याला जीवनामध्ये वापरत नाही. कारण की मी त्यामध्ये पदवर बोलली आपण एवढ्या लोकांसमोर आज मी बोलली आहे. तर मला मुख्यमंत्रींना विनंती आहे की अजून आम्हाला तुमचा कार्यक्रम वाढवून द्यावा आणि कमी कॉन्ट्रॅक्ट बसवून करू द्यावा आणि मान्सून पण आमच्या वेळेस अशी मला मुख्यमंत्रींना विनंती आहे. कारण की आज आम्ही सर्व मागासलेला जिल्हा आहे. आमच्या इथे किती शिक्षण म्हणजे पोरी बरं पडलेले आहे बरोबर ना. आमच्या इथे 20 रुपये नोकरी करायला जातात आणि जसं आम्ही जास्त शिकलेलो आहे 5 वर्ष नोकरी करायला गेलो ना घरी बसून राहिलो कमी होत नाही. तर आम्हाला लोक तसे म्हणजे पोरीला एवढं शिकून काय फायदा असं आम्हाला आमच्या पालकांना लोक सांगतात बरोबर ना. मग मुख्यमंत्री मला एवढी विनंती आहे की पुढील आमचे कार्यक्रम एवढी विनंती आहे. कारण सर्वांनाच नव्हते जे तळमळ आहे इथं आपण बघत असेल ते महाराष्ट्र शासनाची आयडी लावलेली आहे. म्हणजे किती तळमळ असेल यांना ते आपण महाराष्ट्र शासनामध्ये समाविष्ट झाला पाहिजे. यानंतर किरण यानंतर किरण भरोवा सर चंद्रपूर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करावा. हॅलो सर्वांनी शांत पद्धतीने ऐकून घ्यावे. बसंगा सर मी चंद्रपूरकर एक शेतकऱ्याचा पोरग 5 एकर शेती आहे फक्त 5 एकर. ज्या महाराष्ट्राच्या मातृभूमीवर सर्व जन्मलेल्या माझ्या महामानवांच्या पावन कार्यासाठी पावन विचारांना आणि पावन त्यांच्या स्मृतींना त्यांचं अभिवादन करतो. बाबासाहेबांना सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि शिकलो इथे संघटित झाले. आता एकच वेळ आहे काय करायची संघर्ष करायची. बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे पोहोचलो. आज सामोरवरून एक ट्रॅव्हल्स करून त्यांनी अख्खी रात्र अख्खा दिवस त्यांनी आपल्या शरीराचा जो त्रास बघून आले त्याचं काहीतरी सफल व्हायला पाहिजे यासाठी जमलो आहे. आणि जो काय काही त्यांना लागले होती सर्व 100% प्रशिक्षणाची आम्ही काही नाही. मी 5 एकराचा मालक एकुलता एक तरी मला मुलगी मिळत नाही. मला मुलगी नाही कारण माझ्याकडे शेती आहे नोकरी आहे. आज 100 दिवसापोटे धान माझ्या शेतामध्ये होता तरी पण मला मुलगी मिळाली नाही कारण माझ्याकडे नोकरी आहे. आणि या 6 महिन्यामध्ये ज्यावेळेस मी नोकरीला लागले जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून 6 महिने काय असेल ना कुणाला सांगितलं नाही मी 6 महिन्यात आहे म्हणून. आणि आजपर्यंत मला 6 रिश्ते आले 6 रिश्ते म्हटलं पगार किती आहे 10,000 परमानंट. आणि विश्वास आपल्याला परमानंटच व्हायचं आहे. विश्वास ठेवा. माझ्या मायने स्वप्न बघितलंय की माझं पोरग शिक्षक होईल. सगळ्या इथं स्वप्न आपण पूर्ण करू आणि ते स्वप्न आपल्याला पूर्ण करून देतील. आदरणीय माजी खासदार साहेब हरिभाऊ राठोड सर ते बरेचसे प्रशिक्षणार्थी नाही आहेत आमच्या चंद्रपूरमधून 100% प्रशिक्षणार्थी हा माझा एक विशाल देतो एक शब्द देतो. आणि सरांनी म्हटलेलं आहे अशा शब्दात बोलायचं आहे. महेश साठे अंबळ यासाठी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा. महेश साठे चला लवकर महेश साठे. कारखानदारावर जर उत्तर कामगार म्हणून जात असेल तर तो सुद्धा 6 महिने जात असताना काय होतो विचार करतो. सुद्धा 6 महिने जात असताना काय होतो विचार करतो की जायचं का नाही. पण आपण फक्त काय मागतोय तर आपल्या हाताला काम मागतोय आणि कामाप्रमाणे दाम मागतोय. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. माऊली मी तुम्हाला सांगतोय ताई मी तुम्हाला सांगतोय भाऊ मी तुम्हाला सांगतोय आपण शिक्षण घेतलं इव्हन आपण बीएड झालं एमए झालं ग्रॅज्युएट झालं डीएड डिप्लोमा सगळं असं शिक्षण कंप्लीट केलंय म्हणजे आपण सुशिक्षित आहोत आपण शिकलोय. पण
पण अद्याप आपण संघटित झालेलो नाही. आणि संघटित होण्यासाठी आपल्याला एक असा चंद्र मिळाला, तो म्हणजे तो कोण तर माजी खासदार आपले आज या युवा मोर्चाचे नेतृत्व करणारे साहेब हे आपल्या चंद्राप्रमाणे भासलेला आहे आणि ते आज या ठिकाणी येणार आहे. तर बघा, संघटित करण्यासाठी आपण या मोर्चाला नाव काय दिलं तर नाव दिलं आहे महामोर्चा. महाराष्ट्राने आपण वारंवार बघितलं, महापूर बघितला, महामारी बघितली, आता वेळ येऊ देऊ नका महामोर्चा बघण्याची. कारण या ठिकाणी फक्त ये 10% 5% लोक नेतृत्व करण्यासाठी आलेले आहे. आपले प्रशिक्षणार्थी अजूनही घरी आहे. तर ते आल्याच्या नंतर या मुंबईत या आझाद मैदानावर जागा करणार नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या आज या मोर्चाची दखल घ्या आणि दखल घेऊन आम्हाला फक्त काय द्या तर आम्हाला आमच्या कामाचा दाम म्हणजे आम्हाला 6 महिन्याचा नकोय, 6 महिन्याचा नकोय, तर आम्हाला 11 महिन्याचा 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट वाढून द्या. आणि ज्या ठिकाणी आम्ही काम करतोय, अरे नाव काय दिलंय प्रशिक्षणार्थी. प्रशिक्षण म्हणजे काय तर आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या प्रयोगावर शिक्षण देतात किंवा शिकायचं कसं, आस्थापनामध्ये काम करायचं कसं, त्या म्हणून नंदी घ्यायच्या कशा, जबाबदार नंदी द्यायच्या कशा, हे आपलं प्रशिक्षण देणं गरजेचं होतं. पण काय केलं तर डायरेक्ट आस्थापनेवर निवडणुकीला बसवलं, त्या खुर्चीवर बसवलं आणि हा युवा प्रशिक्षणार्थी त्या परमानंट असणाऱ्या साहेबांसोबत खांदा देऊन माझी बदली काम करतात, माझा भाऊ काम करतात. अरे आम्ही काय मागत नाही की कामाप्रमाणे दाम, आणि आम्ही असं सुद्धा म्हणत नाही की तुमच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा पगार द्या. समान काम समान तर नको आम्हाला फक्त मागतोय काय तर फक्त मागतोय ते म्हणजे आपला कार्यकाळ वाढवून द्या. अरे कार्यकाळ वाढवून द्या. आणि एक विचारात घ्या, इथं येणारे माझे तमाम महाराष्ट्रातले हे जे काय बसलेले माझे बंधू भगिनी आहे हे कोणत्या श्रीमंतांची औलाद नाही, बिझनेसमॅनची औलाद नाही. मला सांगा, मल्ल्याचा मुलगा इथं आलाय का, कोणत्या बँकिंग वाल्याचा मुलगा इथं आलाय का, कोणत्या संस्था चालकाचा मुलगा इथं आलाय का, नाही. तर या ठिकाणी आलेला आहे तो कष्टकऱ्यांचा पेरलेला काम करणारा आणि कामा करणारा माझ्या घामाची दाम मारणारा महाराष्ट्रातून हा युवा कार्यकर्ता इथं आलेला आहे. तर बघा, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की डिअर झालोय त्या 2 शब्दात सांगतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाताला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाताला. महाराष्ट्राच्या गतीला पर्याय नाही, या प्रशिक्षणार्थीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या गतीला. तर बघा, या ठिकाणी 1-2 वेळी बोलतोय की डीएड झालंय शिक्षण झालंय सारे, डीएड झालंय शिक्षण झालंय सारे. अरे ITI झाला, डिप्लोमा झाला, शिक्षण झालंय सारे. पण हाताला कामच नाही. आता करून आणली काही या प्रत्येक शाळेत आपली हक्क जागा आहे, प्रत्येक आस्थापनात आपली हक्क जागा आहे, त्या रिक्त जागा आहे आणि त्या रिक्त जागेवर आपली भरती केली आहे. फक्त एक्सटेंडेड करा आणि आम्हाला 10% या जागा आमच्या रिझर्व करा, एवढीच पूर्णपणे मागणी आहे. आणि या ठिकाणी आलेले आपले प्रशिक्षणार्थी असो, प्रशिक्षणार्थी ताई असो, यांच्या बरोबर एक लाडका दाजी सुद्धा आपल्या ताईंना घेऊन आलेला आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या वतीनं जे आमचे शेखदाजी असतील किंवा कणकेदाजी असतील, टिकलीदाजी असतील किंवा तमाम महाराष्ट्र दाजींसाठी आता तयार व्हा आणि त्यांचं स्वागत करा. आणि या ठिकाणी मी थांबतो. यूं तो जिले के लिए लोग दिया करते हैं, यूं तो जिले के लिए लोग दिया करते हैं. अरे लाभ जीवन का नहीं फिर भी लिया करते हैं. यूं तो जिले के लिए लोग दिया करते हैं, लाभ जीवन का नहीं फिर भी लिया करते हैं. अरे मृत्यु से पहले मरते हैं हजारों, मृत्यु से पहले मरते हैं हजारों, लेकिन जिंदगी उनकी होती है वो मरकर भी दिया करते हैं, धन्यवाद. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली. मी MD साठे जालना जिल्ह्याच्या वतीने आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने सर्वांचं एकदा कडकडीच्या सताळ्याच्या गजरात तुमचं स्वागत करतो आणि व्यासपीठावर रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू मच सर, तुमच्या भाषणाला सलाम. आता या ठिकाणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं आता आगमन होणार आहे. आता आपण साहेबाचं काही मिनिटांमध्ये एक आगमन होणार आहे. गोपाल बोलतील तोपर्यंत जमलेल्या तमाम माझ्या प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपण पाहिली ते म्हणजे आदरणीय शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्याला 6 महिन्यासाठी का होईना परंतु रोजगार दिला. आणि आता हा रोजगार पुढे कंटिन्यू करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व झगडत आहोत, आपण संघर्ष करत आहोत. आणि आपल्या संघर्षाला धार देण्याचं काम या ठिकाणी हरिभाऊ राठोड सारख्या काही माजी खासदार साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. आणि असं तुम्हा
प्रशिक्षणार्थींना सांगण्याचं एकच कारण आहे की या ठिकाणी आपण प्रत्येक आस्थापनेवर आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी जिल्हा परिषद ऑफिसमध्ये आहे, कोणी कुठे आहे, कोणी कुठे आहे, प्रत्येकानं आपापल्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात आणि योग्य ते काम आपण करून दाखवायचं आहे. आपल्याला या महाराष्ट्राला दाखवायचं आहे, या तिथल्या कर्मचाऱ्यांना, माझ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे की त्या ठिकाणी जे अधिकारी होते आधी कामाला, त्या अधिकाऱ्यापेक्षा आपलं काम कसं उच्च दर्जाचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. आपण एकही दिवस सुट्टी न मारता पूर्णपणे काम करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या नंतर पुढची जबाबदारी आपली एकच आहे की आपण केलेलं काम पुढे कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. कुणालाही या ठिकाणी आतापर्यंतचा इतिहास आहे, इतिहास साक्ष आहे या गोष्टीला की आपण लेकराला सुद्धा माय मांडीवर घेत नाहीत ते रडल्याशिवाय. म्हणजे सरकार आपल्याला काळाचा अलगद घेईल का सांगा सर्वांनी. आपल्याला या ठिकाणी लढावंच लागणार आहे, संघर्ष करावाच लागणार आहे. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी आले नाहीत, परंतु जे काही घरी आहेत त्यांना पण माझं एक विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी यायला पाहिजे होतं आज, परंतु या ठिकाणी आज नाही आला तरी पुढे केव्हा आपल्याला जर संघर्ष करायची वेळ आली तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी यायचंय. मित्र, या ठिकाणी आपण जमलो तो कशासाठी, तर आपल्या न्याय आणि हक्कासाठी. प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे, परंतु काही प्रशिक्षणार्थी असा विचार करतात की मी नाही गेलो तर काय फरक पडेल, मी नाही गेलो तर काय फरक पडेल. आणि या ठिकाणी प्रत्येकच जणांनी असा विचार केला तर आपल्याला न्याय कोण देणार आहे, आपल्याला न्याय कोण देईल. आपण आपल्या स्वतःच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढलो पाहिजे. आपण ज्या ठिकाणी काम करतो ते प्रामाणिक करतो, तसंच या ठिकाणी आपल्याला जो आपल्या संघर्षासाठी काम करायचंय मग ते सुद्धा आपण प्रामाणिक केलं पाहिजे असं मी सर्व प्रशिक्षणार्थीला विनंती करतो. आणि या ठिकाणी तुम्ही जमलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींचं आभार मानतो आणि हरिभाऊ राठोड साहेब यांचे सुद्धा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर. जे उद्या असलेली मंडळी आहेत त्यांनी कृपा करून समोर यावा. मागच्या सर जी मागची मंडळी आहेत त्यांनी समोर येऊन बसून जावा. थोड्या वेळातच माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं आगमन होणार आहे. यानंतर दशरथ कोल्हे गडचिरोली हे बोलतील. यानंतर दशरथ कोल्हे गडचिरोली यांना सुद्धा मी विनंती करतो कृपया करून थोड्या वेळात आदरणीय सांगोला तालुक्यातील प्रशिक्षणार्थी प्राजक्ता डांगोडे जिल्हा गडचिरोली यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं आणि 2 शब्द मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राजक्ता डांगोडे मॅडम लवकरात लवकर या, कारण साहेब येण्याचा वेळ झालेला आहे. आपापले 2-2 शब्दामध्ये भाषण चालते. काय चालते प्रशिक्षणार्थी आहे तिथे सगळे येणे शांत झाले होते, त्याच्यामुळे हसण्याचा प्रयत्न केला आपण. सर्वांना महत्वाची सूचना, जेवढ्या जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष म्हणून आलेले असतील त्यांनी त्याच्या डाव्या बाजूला यायचं आहे, कारण त्यांना एक रजिस्टर द्यायचं आहे की त्यांच्या जिल्ह्यामधून किती संख्या आलेली आहे. लवकरात लवकर डाव्या साईडच्या हातावर आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित राहावं. हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता प्रवेश रामोरे, चामोर्शी तालुका, जिल्हा गडचिरोली येथून 900 मीटरचा प्रवास करून आम्ही इथं आलेलो आहोत. मी आपल्याला सांगू इच्छिते की मी माझ्या हरदिमाल गावातील माझे छोटंसं गाव आहे, त्या गावातील मी पहिली मुलगी आहे जी MA BEd झाली आणि माझे आई वडील शेतमजूर आहेत. आणि मी प्रशिक्षणार्थी म्हणून शाळेमध्ये जी शिक्षिका म्हणून कार्य करत आहे, तर मी माझ्या गावातली पहिली शिक्षिका आहे हे मी गर्वानं सांगू इच्छिते. आणि माझ्या आईवडिलांचं जे स्वप्न होतं की मला शिक्षक बनवायचं ते त्यांनी पूर्ण केलं, पण ते कायमस्वरूपी राहावं. आणि माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी बंधू भगिनी आहेत की त्यांचं पण जे स्वप्न होतं ते पण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला दिलं आणि ते कायमस्वरूपी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मी सांगू इच्छिते की मी जिल्हा परिषद शाळेमध्येच माझं शिक्षण झालं, पण आमचे टीचर आम्हाला कधीच शिकवत नव्हते, तर झाडाच्या खाली बसून त्यांनी खरं खात होते. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी खाली बसावे. साहेबांचं आगमन झालेलं आहे तरी सर्वांना कृपया करून खाली बसावे. मध्ये जागा आहे. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया युवा प्रशिक्षणार्थ्यांनी खाली बसावे. ती सुद्धा भंग करू नका.
कृपया सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे. या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम. साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत बाहेर उभे आहेत ते मंडपात येऊन बसून जावा. आज जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहे, ज्याची आपण आज सकाळी 6 वाजल्यापासून आतुरतेने वाट पाहत होतो, त्यांचं आगमन आता झालेलं आहे. तर जोरदार टाळ्यांनी टाळ्यांचा गजरात साहेबांचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम. युवा प्रशिक्षणार्थी हरिभाऊ राठौर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हरिभाऊ राठौर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हरिभाऊ राठौर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. माननीय हरिभाऊ राठौर यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. किसी के कोख से सांप पैदा हुए, किसी के कोख से सांप पैदा हुए, किसी के कोख से सांप पैदा हुए, किसी के कोख से सांप पैदा हुए तो किसी के कोख से सांप पैदा हुए. लेकिन वो कैसी माता होगी, लेकिन वो कैसी माता होगी जिससे कोख से ऐसे बाप के बाप पैदा हुए, बाप के बाप पैदा हुए. सरांनी आपलं स्थान स्वीकारलेलं आहे. जे स्टेजवर बाकीची मंडळी आहे त्यांनी खाली जावं. सर्वांनी स्टेजवर गर्दी खाली करा. सर्वांनी खाली बसावं. सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी खाली बसावं. थोडं साईडमध्ये येऊन जावा. थोडी गर्दी कमी करा. कृपया करून मंचावर जे गर्दी झालेली आहे ते कमी करावा. सर्वांना विनंती आहे की स्टेजवरनी थोडी गर्दी कमी करावं. जे मंचावर जे उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते तर बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. करून खाली येऊन जावा. एक किंवा खाली बसून जावा. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे खाली बसून जावा. साहेब या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. बसून जावा. खाली बसून जावा. सगळ्यांनी स्टेजवरची गर्दी कमी करावी. मान्यवर खाली बसून जावा. खाली कृपया उभे आहे ते खाली बसून जावा. कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्या. कार्यक्रमाला रितसर सुरुवात होत आहे. तरी सर्व स्टेजवरील मंडळींनी सर्वांनी शांतता घ्या. कार्यक्रमाला रितसर सुरुवात होत आहे आणि पुढील मी मॅडमकडे सोपवतो पुढील कार्यक्रम. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत गीत आणि शुभांगी मॅडम ह्या स्वागत गीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कुमारी शुभांगी प्रकाशराव मुंडे, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम येथे मी प्रशिक्षणार्थी आहे. सर्वांनी शांत राहा प्लीज. स्वर से स्वर मिलाकर गाए मंगल गान, स्वर से स्वर मिलाकर गाए मंगल गान. हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान, स्वर से स्वर मिलाकर गाए मंगल गान, स्वर से स्वर मिलाकर गाए मंगल गान. मंगलमय है आज की बेला, शुभ है आगमन, धन्य भारती आप पधारे, धन्य आंगन. मंगलमय है आज की बेला, शुभ है आगमन, धन्य भाग्य है आप पधारे, धन्य आंगन. दीप से दीप जलाकर करते हैं प्रणाम, दीप से दीप जलाकर करते हैं प्रणाम. हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान, स्वर से स्वर मिलाकर गाए मंगल गान, स्वर से स्वर मिलाकर गाए मंगल
लगान, कलियां है हम इस उपवन की, सब में प्रेम भरे, खुशबू से महकाए धरा कोई ऐसा कर्म करे। कलियां है हम इस उपवन की, सब में प्रेम भरे, खुशबू से महकाए धरा कोई ऐसा कर्म करे। परमेश्वर से मांगे हो सबका कल्याण, परमेश्वर से मांगे हो सबका कल्याण। हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान, स्वर से स्वर मिला के गाए मंगल गान, स्वर से स्वर मिला के गाए मंगल गान। थँक्यू. धन्यवाद मॅडम. मॅडमनी आपल्या मधुर आवाजात सरांचं स्वागत केलेलं आहे. यानंतर प्रास्ताविक मांडण्यासाठी मी दादाराव शितोळे सर मालेगाव येथील त्यांना मी मंचकावर आमंत्रित करते. जमलेल्या सर्व प्रशिक्षक आणि प्रशिक्षण बांधवांना माझा सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आपण जमलेले तमाम महाराष्ट्रातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आज आपला हा लढा महाराष्ट्रभर गाजत आहे. आज टीव्हीच्या माध्यमाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीच्या चर्चेच्या माध्यमातून हा लढा आपण उभा केलेला आहे आणि या लढ्याला खरं सामर्थ्य, खरं बळ देण्याचं जे काम केलेलं आहे आणि आपला महाराष्ट्र एका जागेवर आणून तो पुढे हिंदवी स्वराज्य जसं शिवाजी छत्रपती महाराजांना जसं आपले मावळे सांगडी 12 बलुतेदार घेऊन जसं इथं एकत्र करून महाराष्ट्रामध्ये फतेह केली आणि त्याला स्वराज्य निर्माण करून दिलं, तसंच आपल्या न्याय आणि हक्कासाठी आपल्याला हरिभाऊ राठोड साहेब आपल्यासाठी इथं आपला पुढे नेऊन आपला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला इथं बुलंद आवाज करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला इथं प्लॅटफॉर्म देण्यासाठी आपला न्याय हक्कासाठी इथं आपण जमलेलो आहोत. बघा, सर्वांना सांगू इच्छितो, सगळ्यांना माहित आहे मुंबई ही स्वप्नाची नगरी आहे. या स्वप्नाच्या नगरीमध्ये प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात. कोणी फिल्म स्टार होतो, तर कोणी राजनेता होतो, तर कोणी लखपती होतो. आणि या स्वप्नाच्या नगरीमध्ये माझा तरुण वर्ग शिक्षकी पेशाचे स्वप्न डोळ्यात घेऊन तो हिरो बनण्यासाठी आलेला आहे. आणि या शिक्षकी पेशाच्या हिरोला बनवण्यासाठी माझ्या माननीय साहेबांचा मोठा सहकार्य होणार आहे. साहेब, तुम्ही आम्हाला आज महिन्यापासून 4 महिन्यापासून जी आम्हाला मार्गदर्शन करत आलेलं आहे, आम्हाला जे तुम्ही न्याय हक्कासाठी लढण्यासाठी जी प्रेरणा देत आलेले, त्याच न्याय हक्काच्या प्रेरणा घेऊन आम्ही आज या मैदानावर आलेला आहे. साहेब, आज या मैदानावर 5,000 नाही, तुम्ही 5 लाखाचा समुदाय तुमच्या पाठीमागे राहणार आहे. आज तुमच्या हाकेला आम्ही सगळेजण जागी झालेलो आहे. आज आमचा तरुण वर्ग खूप उपासमारी बेरोजगारीच्या मार्गावर आज पडलेला आहे. 6,000वर काम करायला वेळ आलेली आहे. 8,000वर माझा प्रशिक्षणार्थी काम करतोय, 10,000 मध्ये प्रशिक्षणार्थी काम करतोय. आणि आमची लाठी काय फक्त 10,000चीच नाहीये, आम्ही लाखाचं पण काम करू शकतोय. पण आजच्या व्यवस्थेने आम्हाला 6,000वर काम करण्याची वेळ आणलेली आहे. आम्ही भीक मागत नाही, हक्काचा न्याय मागतोय. बीएड झालं आम्ही काय अन्याय केलाय का? आम्ही सुशिक्षित झालो आम्ही काय अन्याय केलाय का? या महाराष्ट्रामध्ये सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळ्याला लढण्याचा अधिकार आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळ्याला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे आणि तो घटनेमध्ये दिलेला आहे. आम्ही काय भीक मागत नाही, आमच्या हक्काचा अधिकार मागण्यासाठी आलेलो आहे. माननीय सरकारने आमचा अधिकार आम्हाला द्यावा. सरकारबद्दल एवढंच सांगायचं वाटतं, देवेंद्रजी साहेब तुमच्याबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. शिंदे साहेब तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे. अजितदादा तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे. तुम्ही जनतेचे तळागाळाचे आणि बेरोजगाराचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि हाच प्रश्न आमचा पण तुम्ही सोडायला पाहिजे. कारण हे अंधारातलं गोड स्वप्न तुम्हीच आम्हाला दाखवलेलं आहे. साहेब, आम्ही नको म्हणलं की आम्हाला नोकरी द्या, आम्ही नको म्हणलं की आम्हाला एका दिवसात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करा. आम्ही बी हक्काने DED, TET, CETचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि आम्ही तो करणार आहे. त्याच्या माध्यमातून पण तुम्ही आम्हाला नोकरी द्यायला पाहिजे. पण साहेब, इलेक्शनच्या वेळेस मध्ये आपण आम्हाला गोड स्वप्न दाखवलं, न कुठली आठ मानता आम्हाला शासनाच्या कार्यात रुजू करून घेतलं. 8 महिन्याचं 6 महिन्याचं असं 8,000चं 6,000चं 10,000चं स्वप्न तुम्ही आम्हाला गोड दाखवलं. 6 महिन्याचा कार्यकाळ मात्र तुम्ही तोंडापुढे ठेवला. 6 महिन्याचा कार्यकाळ मात्र तोंडापुढे ठेवला. सर, आम्ही आमच्या तळागाळातले लोक प्रामाणिकपणे त्या गावाचा विकास करण्यासाठी, त्या मुलांचा विकास करण्यासाठी आम्ही स्वतः तिथं आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करून प्रामाणिकपणे शिकवत आहे. एका 90,000 रुपयावाल्या शिक्षकापेक्षा दुपटीनं काम आम्ही करतो. सुट्टी सुद्धा आम्ही घेत नाही साहेब. सकाळी 10:30ला जातो तर संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी येतो, पण 5 वाजून 5 मिनिटांनी
मतदान पण येत नाही साहेब आम्ही, आणि आमच्या गावातल्या मुलांमध्ये आमच्या प्रती खूप आदर झालेला आहे साहेब. तुम्ही जे आमच्या हातामध्ये आता लेखणी दिली ना, आम्हाला 6 महिन्याचा शिक्षक केलाय, उद्याचा रोजगार करू नका, आमची फजिती करू नका साहेब. हे पण तुम्हाला माझं मागणं आहे साहेब. साहेब या सुशिक्षित वर्गाला तुम्ही एक आधार देणार आहे, उद्या मरणाला प्रयत्न करू नका. तुमच्याकडे एवढंच मागणं मागायला आलोय साहेब की हा जो सुशिक्षित रोजगार आहे, माझ्या माया बहिणी बसल्या आहेत, हे तुमच्याकडे आशेने बघतोय. हे सरकार चांगल्या चांगल्याचे प्रश्न सोडवत आहे, आणि माझ्या साहेबांनी पण त्याच्यासाठीच या सरकारकडे हाक मागितली तुमच्या माझ्या माध्यमातून. साहेब तुम्ही इथं उभे आहात, आमच्यासाठी आमचा राजा उभा आहे. या राजाला आम्ही पुढे नेऊन त्याच्या पाठीमागं जनसमुदायाच्या पाठीमागं आम्ही शेवटपर्यंत लढू साहेब. रक्ताची आहुती गेली तरी चालेल, इथं प्राण गेले तरी चालेल, पण आमचा न्याय हक्कासाठी तुम्ही लढा. आम्ही तुमच्या पाठीमागं आहेत, कारण तुम्ही आमच्या तळागाळातील 12 बलुतेदाराच्या मुलासाठी लढत आहे साहेब. आणि या सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार 6 महिन्याचं गोड स्वप्न दाखवणं खरं, स्वार्थ साध्य झाला तर खरं, पण गरीबाच्या लेकराला असं काढून ती फेकू नका. कारण आम्ही जास्त तर काही मागत नाही, फक्त आमचा न्याय मागतोय. आम्हाला फक्त तुम्ही काहीतरी एक्सटेन्शन द्या आणि आमचा कार्यकाळ वाढवा. आणि माझा जो तरुण वर्ग आहे याचं मानधन द्या, मानधन, कामाचा मोबदला द्या. 6-6 हजारावर माझे प्रशिक्षणाची बंधू भगिनी काम करत आहे, 4-4 महिन्याचं पेमेंट झालं नाही. घराचा तरुण वर्गाचा करता पुरुष आज कामाला जाते, पण ती महिला कामाला जायच्या ऐवजी शाळेत जाते, पण प्रामाणिकपणे काम करते, आणि त्याचं सुद्धा माझ्या सरकारनं पेमेंट दिलं नाही. तर माझ्या सरकारला हीच अपेक्षा आहे की तुम्ही त्याचं वेळेवर पेमेंट द्यावा, कामाचा मोबदला द्यावा. आज 300 रुपयाचा रोजगार नाही, गावात 600-700 रुपयाचा रोजगार असतो. पण साहेब आम्हाला याच्यामध्ये खुशी आहे, द्या तुम्ही 300 रुपये रोज, पण आम्हाला मानाचा द्या, स्वाभिमानाचा द्या, आणि कामाचा द्या, आणि तो कायमचा द्या. असं अर्धवट घेऊ नका. अर्धवट जगणं काय, तुम्ही आम्हाला जगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही. 6 महिन्याचं प्रशिक्षणार्थी केलंय तर खरंय, आमच्यासाठी आमच्या नेत्यांनी तिथं हिवाळी अधिवेशनामध्ये गोष्टी मुद्दे मांडले तर खरं. आज आमच्या या आपल्या मोर्चाला आमच्या माननीय मालवणचे विसर्ग मतदारसंघाचे आम्ही दादा झिरकजी यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे, आणि आम्हाला सगळ्या लोकांनी पाठिंबा दर्शवत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही खूप मोठ्या संख्येने मोर्चा केला, कलेक्टर मॅडमला निवेदन दिलं, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, आणि माझ्या प्रत्येक महाराष्ट्राच्या लोकांनी निवेदन देण्याचं काम केलंय. आणि सगळ्याला ती चळतळ आहे, कारण आम्ही फुकटचं नाही हक्काचं मागतोय, म्हणून आम्ही त्या लायकीचे आहेत. तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे साहेब. त्याच्यासाठी आमच्या तळागाळाच्या पोराला उद्या मरणाची वेळ येऊ नाही, याच्यासाठी आमचा कार्यक्रम वाढावा साहेब, ही तुम्हाला विनंती आहे. आणि बघा आज आम्ही 6 महिन्यापासून काम करत आहे, पुढच्या महिन्याचा कार्यकाळ संपत आहे. सरकार आम्हाला गोड स्वप्न दाखवलं तर खरं, पण सरकार हे स्वप्न पुढे न्यायचं तर कधी, कारण तुम्ही काही बोलतही नाही आणि काही सांगतही नाही. असं कसं सरकार, कारण आमचा कार्यकाळ संपलेला आहे, पुढच्या महिन्याचा कार्यकाळ खतम होईल. आमच्यासारख्या बेरोजगारांना पुन्हा बेरोजगारीची वेळ आमच्या साहेब अशी वेळ आमच्यावर येऊ नाही, आणि आमच्यातला तरुण वर्ग रस्त्यावर उतरून एखादं मोठं आंदोलन होणार नाही, याच्याकडे माझ्या माननीय साहेबांनी दक्षता घ्यावं. साहेबांनी इथं हा जो कार्यक्रम केला आणि आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उभं राहिलं, साहेबांच्या पाठीमागे आपण जोरदार पद्धतीने उभं राहायचं आहे. जीव गेला तरी चालेल, पण हा लढा आपल्याला जिंकायचाच आहे. आयोजकांना मला बोलायची संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, खूप मस्त. काय नाव आहे? चेतन मोरे. असं वाटतं तू बोलतच राहा. सर्वांनी साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, थोड्या वेळातच बोलायचं आहे, थोडक्यातच बोलायचं आहे, कारण आपल्या समोर साहेब आलेले आहेत आणि साहेबांनी अनेक आंदोलन केले, यश मिळालं. साहेबांना आपल्या माध्यमातून आपल्याला पण साहेबांच्या माध्यमातून नक्की यश मिळतील अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. जसे मी सर स्टेजवर आले, मला असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन इथं झालेलं आहे. खरोखरच त्यांच्याकडे पाहिल्यावर मला त्यांची मूर्ती यांच्यामध्ये दिसत आहे. तुम्हाला नाही वाटत का असं? मला म्हणावंसं वाटते, सजली अवघी धरती पाहण्या तुमची कीर्ती, सजली अवघी धरती पाहण्या तुमची कीर्ती. बाबासाहेब तुम्ही येणार म्हटल्यावर, बाबासाहेब तुम्ही येणार म्हटल्यावर नसा नसात भरली स्फूर्ती, नसा नसात भरली स्फूर्ती. यानंतर चेतन मोरे हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काही 2 गोष्टी सांगून गेलो होतो, पण तुमचा आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान, या महाराष्ट्रातील बहुजनांचा बुलंद आवाज आणि या लाखो तरुणांचा आयडॉल आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या समक्ष मला 2 शब्द काही बोलायचे आहेत, म्हणून आता मी इथे आलेलो आहे. आदरणीय हरिभाऊ, आजपर्यंत आम्ही पाहिलं लोक मंत्रालयामध्ये असतील, लोक संसदेमध्ये असतील, स्वतःच्या शिक्षण संस्था मागतात, स्वतःच्या लेकरांसाठी साखर कारखाने मागतात, पण या मुंबईच्या क्रांतिकारी भूमीवरती, या आझाद मैदानावरती या महाराष्ट्रातील बाला बलुतेदारांच्या लेकरांसाठी फक्त आणि फक्त हक्काची नोकरी मागणारे फक्त तुम्हीच आहात.
आणि साहेब येत्या काळात सांगतो ज्याला आपण लाडक्या बहिणींचा भाऊ बनवला, आपण ज्याला येत्या काळामध्ये असतील मागच्या काळामध्ये असतील लाडक्या भावांचा याला मामा बनवला, तसंच हरिभाऊ राठोड तुम्ही या सगळ्यांचे तुम्ही पालकत्व स्वीकारा. तुम्हाला एक दिवस या महाराष्ट्राच्या नाही तर देशाचा बहुजनांचा बुलंद आवाज केल्याशिवाय हा कुणब्याच्या पोरगा शांत बसणार नाही. कारण की या महाराष्ट्रातील कुणब्यांच्या वतीनं, या महाराष्ट्रातील ओबीसींच्या वतीनं, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या वतीनं सांगतो, स्वतःसाठी मागणारे खूप झाले पण कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मागणारे तुम्ही आहात. म्हणून आता या पुढचा लढा तुम्ही आमच्यासाठी लढणार, म्हणून आम्ही ही एक गोरगरिबांची लेकरं म्हणून सांगतो. तुम्ही हात द्याल तेव्हा आम्ही मुंबई गाठू, तुम्ही आवाज द्याल तेव्हा आम्ही मुंबई गाठू, तुम्ही सांगाल तेव्हा तो महामार्ग बंद पाडू, तुम्ही सांगणार तिथे आम्ही आंदोलन मोर्चे करू. कारण की आम्हाला तुमच्यासारखा निस्वार्थी नेता आम्हाला लाभले आहे. आणि आदरणीय हरिभाऊ तुमची पार्श्वभूमी मला माहिती आहे. उसाच्या कोपरीतून जन्माला आलेला माणूस तुम्ही आहात आणि देशाचे सर्वोच्च मानलं जाणारं शिखर म्हणजे संसद तुम्ही उत्तम पद्धतीने गाजवलेला आहे. हा आदर्श तुमचा आम्हाला माहिती आहे आणि माझ्या तरुण भावांना माहिती आहे. म्हणून आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आपण जे काही जो काही आंदोलन होतं, उपोषण होतं, हे काही चालू आहे येत्या काळामध्ये आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला असंच काम करायचं आहे. म्हणून स्वतःच्या सुरळीत चालावं, बस माझं एवढंच म्हणणं आहे. आणि खूप खूप मी साहेबांचे आभार मानतो सर्वांच्या वतीनं. आणि मला जी आयोजकांना जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जे आलात तर तुमच्या मी मनापासून मी आभार व्यक्त करतो. खास तर आमच्या बहिणींचे तिथे सर्व कामधंदे सोडून त्या इथे आल्या. मी सर्वांच्या वतीने पहिले त्यांचे मी काय वाजून स्वागत करत पहिलं त्याचं. आपल्यापेक्षा त्या पूर्ण आपण फक्त ऑनलाईन कमेंट मारायच्या कामी आपण बस. आणि जे तुम्ही सकाळच्या 7 वाजतापासून 9 वाजतापासून जे उपाशी पोटी तुम्ही बसलेले आहेत, इथे जेवलेलं कोणीच नाही, मला माहिती आहे, मला भूक लागली. पण आपली भूक म्हणजे काय, आपल्याला फक्त आपली भाकर तयार करायची आता कायमस्वरूपी. त्यामुळे 1 दिवस 2 दिवस आपण उपाशी राहू शकतो, ठीक आहे. आणि मी तुमच्या सोबत आहे, मला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे, बस. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता यानंतर गुरुजन युट्यूब चॅनलचे संचालक महेश देवळे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. सर्वप्रथम उपस्थित आपण सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. खरं तर रयतेच्या सगळ्यांनी रयतेच्या कल्याण करतात. रयतेचं राज्य ज्यांनी घडवलं त्याचे छत्रपती शिवाजीराजे यांनी सर्वसामान्य 12 बलुतेदार 18 पगड जातीमधील युवकांना एकत्र करून हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं. मला असं वाटतं की आज ज्या वेळेला आपण ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये विविध आस्थापनांमध्ये विखुरलेलो होतो आणि आज आपल्याला एकत्रित करून खऱ्या अर्थानं आपल्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकत्रित करण्याचं काम आदरणीय हरिभाऊ राठोड यांनी केलेलं आहे. प्रथमतः मला असं वाटतं की इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक विद्यार्थिनीने मी म्हणतो म्हणून नव्हे, आपली जबाबदारी म्हणून नव्हे तर आपल्या मनातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदरणीय हरिभाऊंचं एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कौतुक करूया. मी आदरणीय हरिभाऊ यांना एक गोष्ट निश्चितच लक्षात आणून देऊ इच्छितो की सर, साधारणतः महिन्याभरापूर्वी मला माझ्या मित्राचा फोन आला. महेश म्हणले 3 महिने झाले पगार नाही झाला. प्रशिक्षणार्थी बांधवांना मला सांगावं असं वाटतं की मी स्वतः शिक्षक आहे, आज सुट्टी टाकून आलो. सर त्यांनी मला असं म्हटलं की 3 महिने झाले पगार नाही झाला. मग मी म्हटलं पगार का नाही झाला, म्हणून मी या योजनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग माहिती घेतल्याच्या नंतर असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना 6 महिन्याच्या कार्यकाळासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, आपली एकच मागणी आहे, बरोबर की नाही मला एक सांगा थोडंसं. GRचा मुद्दा क्रमांक 4.15 जर आपण व्यवस्थित वाचला असेल, मी भावनिक 7 काही घालला नाही, मुद्दा क्रमांक 4.15 आपण जर सर्वांनी वाचला असेल. आता भावनिक 7 वगैरे आपण बाजूला ठेवू, कारण की शेवटी कागद त्याच्यामध्ये लिहिलेले शब्द तुमचं माझं जीवन ठरवत असतात. मुद्दा क्रमांक 4.15 काय म्हणतो की या योजनेचा प्रशिक्षणार्थ्याला फक्त एकदाच घेता येईल, बरोबर की नाही. किती वेळा? एकदा. मग सर त्यावेळेला मुलांची मागणी होती की आम्हाला परमनंट करा. मग मी त्यावेळेला पहिला व्हिडिओ टाकलो मुलांना किंवा आपली ही जी मागणी आहे परमनंट करा ही चुकीची आहे. मग त्या व्हिडिओच्या खाली मला भरगच्च शिव्या आल्या. त्याच्यामध्ये कारण सांगू का मुलांना, आपण जर म्हटलं की बा परमनंट करा, परंतु सरकार आपल्याला आयुष्यभर प्रशिक्षण देईल का? प्रशिक्षण करता करता परमनंट करेल का? प्रशिक्षण तर देणारच नाही ना. मग आता GRचा मुद्दा क्रमांक 4.5 आता मुद्दा क्रमांक 4.5 त्यांनी असं सांगितलं सर की सदरहू आस्थापनेला हा अधिकार आहे. जर आस्थापनेची इच्छा असली
की विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलेलं आहे तर त्यांना ते रुजू करतील. आता फक्त इथं बसलेल्या माझ्या सर्व बांधवांपैकी फक्त त्यांनी हात वर करा की जे सरकारी आस्थापनांमध्ये रुजू आहेत. हात वर करा. सरकारी आस्थापनांमध्ये, सरकारी आस्थापनांमध्ये. आता हात खाली करा. आता तुमच्यापैकी जे ITI धारक आहेत, ITI धारक असतील, पॉलिटेक्निक झालेला असेल किंवा इंजिनिअरिंगचा एखादा डिप्लोमा झालेला असेल, DMLTचा कोर्स झालेला असेल, जे सध्या 8,000 रुपये घेऊन राहिले DLBED व्यतिरिक्त, परंतु ते खाजगी आस्थापनेमध्ये काम करत आहेत, खाजगी आस्थापनेमध्ये, असे हात वर करा. सर इथं कोणीच नाही. मग याचा प्रश्न असा आहे की नाही, आता मुद्दा समजून घ्या. आपण काही टाळ्या नाही, भावली नाही, काहीच नाही. मुद्दा समजून घेऊ आपण. मुलांना आपली अडचण काय आहे? आपली आस्थापना आपल्याला जॉब द्यायला तयार आहे. आपले मुख्याध्यापक आपल्याला जॉब द्यायला तयार आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी जॉब द्यायला तयार आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी जॉब द्यायला तयार आहेत. सामाजिक बांधकाम विभागामध्ये जॉब द्यायला तयार आहेत. सर ते जॉब द्यायला तयार आहेत. प्रशिक्षणार्थींनी चांगलं काम केलं. पण अडचण कुठे लक्षात घ्या. अडचण आहे आपल्या मानधनाची. अडचण कुठे आली? सर आज आपण ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहोत सर, मला असं वाटतं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण हा प्रकर्षाने मुद्दा मांडूया त्या ठिकाणी की सर आम्ही आहोत त्या ठिकाणी, आम्हाला रोजगार प्राप्त करून द्या आणि आमच्या वेतनाची हमी आपलं जे डिपार्टमेंट आहे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांनी घेण्याची तयारी ठेवावी. कारण की सर त्याच्यासाठी वेगळी निधीची तरतूद करावी लागेल. मुलांना आपल्या खात्याचं बजेट आहे 5,500 कोटी रुपयांचं. किती कोटी रुपयांचं? सर याच्यासाठी 2200 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी जागतिक बँकेला केली आणि जागतिक बँकेने जो निधी दिलेला आहे त्याच्यापैकी 1585 कोटी रुपयाचा निधी हे या एका अटीवरती दिला की हा जो निधी आहे तो तुम्ही मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी खर्च कराल. सर यांनी अक्कल कशी लढवली? आता मी स्वतः शिक्षक आहे, सरकारी नोकरीवरती आहे. मी जर काही चुकीचं बोललो तर मला तुम्हाला माहिती लाल फितीमध्ये अडकवलं जातं, म्हणून मी हे खूप काळजीपूर्वक बोलत आहे. 1585 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो आपल्या मानधनावरती खर्च करण्यासाठी नाही सांगितला, मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी खर्च करायला सांगितला. मग तो मागास जिल्ह्याचा विकास खर्च करताना विकास कामासाठी खर्च करावा लागेल की नाही? मग त्याच्यामुळे अडचण आहे की लाडकी बहीण योजना घोषित केल्याच्या नंतर लाडक्या भावांना काहीतरी गाजर द्यायचं होतं का? म्हणून जर आम्हाला ही योजना दिली असेल तर मायबाप सरकारला सांगणं आहे की याच्यामध्ये फक्त लाडके भाऊ नाहीत, तुमच्या बहिणी सुद्धा आहेत. यांच्यावरती अन्याय करू नका. 6,000, 8,000 आणि 10,000 एवढ्यामध्ये श्रीमंत लोकांच्या घरच्या चहाचं बिल होते. श्रीमंताचं पोरग जर बारमध्ये BPI बसलं तर 20,000 रुपयाचं बिल करते. आमचं पोरग एका महिन्याचा गुजारा 6, 8,000 आणि 10,000 कसा करत असेल हा प्रश्न आहे. म्हणून सर्व मुलांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी GR व्यवस्थित वाचूया. सरकारने GR मध्ये ज्या ज्या स्वतःकडे त्यांच्याकडे बंदूक लागल असे जे मुद्दे ठेवलेले आहेत, म्हणजे मुद्दा क्रमांक 4.5 आणि दुसरा महत्वाचा, आपल्या खात्याचे मंत्री कोण? त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली, बरोबर. त्याच्यामुळे आमचे पोरं जास्ती ताकदीनं कामाला लागले. त्यांनी असं म्हटलं की एकूण विद्यार्थ्यांपैकी किती टक्के विद्यार्थ्यांना परमनंट करू? हे 2 मुद्दे आहेत आपल्याकडे. ह्या 2 मुद्द्यांच्या आधारावर मला तरी असं वाटतं की आपण शासनाकडे निश्चित करूयात आणि आदरणीय हरिभाऊ राठोड हे आपल्याला निश्चित करून देतील. म्हणजे एवढं बोलतो सर आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. फक्त 2 मिनिट शांत राहा.
निमशासकीय शाळेवर आहे आणि आतापर्यंत माझा एक पण पगार झालेला नाही. ज्या ज्या वेळेस मी कौशल्य विकास तिथं गेलेलो आहे ऑफिसवर, त्यांनी एकदा सुद्धा आमची दखल घेतलेली नाही. आमची जॉईनिंग आहे, माझ्याकडे जॉईनिंग लेटर आहे, सगळं आहे, पण आमचा कुठंच विचार केला जात नाही. आमची जी पगार आहे ती अजून एक पण पगार झालेली नाही. दररोज शाळेवर जाणे, दररोज मुलांना शिकवणे, सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. मी आज बीड जिल्ह्याहून आलेलो आहे. बीड जिल्ह्याहून इथे 600-500 किलोमीटर आमचं हे सगळं रन झालेलं आहे. का आम्ही कशासाठी आम्ही काम करत नाहीत का? आम्ही आमचा जे मुद्दा आहे, आम्ही तुमच्या इथं काम नाही येत का? आम्ही आमच्या टाइमला येत नाहीत का? आमच्या तुम्ही मुख्याध्यापकाशी भेटा आणि आमच्या मुख्याध्यापकांना विचारा, हा मुलगा शाळेवर व्यवस्थित शिकवतो का नाही. जर आम्ही शिकवत नसलो तर आमचा पगार तुम्ही देऊ नका, आम्हाला आमच्या पदावरून काढून पण टाका. पण आम्ही आमचा जो वेळ आहे बहुमूल्य वेळ असं मी त्याला म्हणतो. कारण कोणतं पण काम सोडून माणूस तिथं शाळेवर लागलेला आहे. तो वेळ सोडून मुलगा तिथं काम करत आहे, त्या मुलाचा पगार तुम्ही देत नाहीये का? काम करत नाहीयेत का? आम्ही हायस्कूलला आहोत आणि तुम्ही आम्हाला जॉईनिंग दिलेली आहे, आम्हाला जॉईनिंग दिलेली नाही का? तर माझा मुद्दा एकच आहे, गरीबाचे मुलं आहेत, टी शर्टवर आहे, कालपासून उपाशी आहे आणि इतर आलेला आहे, पायाच्या पदात पायाचे बोट सुद्धा सगळे सालपटे निघले. चलो चलो, आम्हाला गाय सुद्धा सापडले नाही. मुंबईला येण्याचं पहिली वेळ आहे, पहिल्यांदा हा पट्टा मुंबईला आलेला आहे आणि हा पट्टा डबल येणार आणि याच्यापेक्षा डबल माणसं घेऊन येणार. आणि अजून एक सांगतो, तुम्ही आम्हाला काढून आमच्या जागेवर अजून माणसं घेऊन येणार आहे. बरं ठीक आहे या, पण ही जी संख्या दिसते ना ही 1% आहे. त्याच्यानंतर 1,000% लोक येणार जे डबल भरती करणार, त्यांना पण घेणार. फक्त आमचं जे आहे सर आपण सगळे आपल्या जागेवरती बदलण्याचे हात घेऊन आपल्या सगळ्यांना आपण शांतता बाळगून कार्यक्रमाची पुढची रूपरेखा आणि साहेबांचं बोलणं ऐकून घेणार. शांतपणे आणि शांतपणे आपण जागेवर या ठिकाणी आता स्वतः हरिभाऊ राठोड बोलणार आहेत. स्वतः हरिभाऊ राठोड बोलणार आहेत. स्वतः हरिभाऊ राठोड या ठिकाणी बोलणार आहेत. आता स्वतः हरिभाऊ राठोड या ठिकाणी बोलणार आहेत. प्रश्न हा सगळ्यांचा आहे. प्रश्न कोणी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामधून सर्व विद्यार्थी आलेले आहेत. 36 जिल्ह्यांचा प्रश्न आहे. लाईव्ह सुरू आहे. या ठिकाणी सर्व जिल्ह्यामधले विद्यार्थी आलेले आहेत. मी आता सुद्धा सगळ्यांना हात घेऊन विनंती करत आहे की थोडा वेळ शांत बसा. आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत, आपले प्रश्न मांडण्यासाठी आलेले आहेत आणि आपण ऐकून घेणारच नाही तर काय होणार. शांतता बाळगा. आयोजक आणि ह्या मोर्चाला पुढे नेण्याचं काम प्रश्न मांडणारे काय म्हणतो आमचे हरिभाऊ राठोड साहेब यांनी हा महामोर्चाचा कार्यक्रम जोमानं आणि एक सुरात एकजुटीनं एक काळा सुरात आम्हाला संघटित करण्याचं काम साहेबांनी केलं आहे. भरपूर सारे प्रशिक्षणार्थी हे विभक्त होते, प्रत्येकामध्ये मतभेद, आता सुद्धा मतभेदच आहेत भरपूर लोकांमध्ये. एवढी संख्या नाही आहे आपली, 1.25 लाख संख्येने आपण सगळे महाराष्ट्रामध्ये जमलेले प्रशिक्षणार्थी आहोत. परंतु संख्याबळ काय आहे, शोकांतिका आहे. भरपूर सारे आपले वक्ते बोलून गेलेले आहेत, बाबासाहेबांचं वाक्य आपण सांगून गेलेले आहात, शिका संघटित वा संघर्ष करा. परंतु शिकून संघटित झालेले लोक आज शोकांतिका वाटत आहे. 1.25 लाख संख्येने जमलेले 36 जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थीमध्ये किती लोक आहेत आलेले पाहिजे. एक सुरा एका तालामध्ये एकजूट केलेले आहेत आणि आपण जुळलेले किती आहोत तर मोजके. हे शोकांतिका आहे. म्हणण्यासारखं म्हणजे की आपल्याला आपला प्रश्न मांडण्यासाठी जर एकत्र येण्यासाठी विचार करावा लागत असेल तर आपण कितपत हा लढा समोर घेणार. ही शोकांतिका आहे. आपण बसलेले प्रशिक्षणार्थी या सगळ्यांनी आमचे जे प्रश्न आहेत सगळ्यांनी मांडलेले आहेत. आपण पुन्हा आता बोलणार नाही, भरपूर सारा वेळ कमी आहे. मोठ्या वेळात बोलण्यासाठी थोडं बोलणं आहे. मला संधी मोठी आहे आणि त्याच्यापुढे आम्हाला मार्गदर्शन करण्याचे साहेब आहेत. माझ्यानंतर मालेगाव वाशिम हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. मंचावर उपस्थित आपले सपोर्ट सिस्टम माननीय खासदार हरिभाऊ राठोड साहेब आणि उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी सर्वांनी जवळपास सर्व मुद्दे घेतलेले आहेत. फक्त एक कोणता मुद्दा मला वाटत होता तो मुद्दा मी तुम्हाला सांगतो. 2012 मध्ये विद्यार्थ्यांची पडपडताळणी झाली होती आणि त्यामध्ये 58,000 शिक्षक हे अतिरिक्त महाराष्ट्रामध्ये निघले होते. 58,000 शिक्षकाचा पगार येतो ते पगार सरकारने स्वतः भरून भरला, पण एकाही अतिरिक्त शिक्षकाला काढलं नाही आणि आम्हाला प्रशिक्षणाच्या नावाखाली
इलेक्शनचा फंडा म्हणून वापरलं गेलं आणि आम्हाला 6 महिन्यानंतर काढण्याची करून दिली. अशा या सरकारला माझी एक नम्र विनंती आहे, साहेब तुम्ही आम्हाला इलेक्शन आधी लाडका भाऊ म्हणून मिरवलं आणि आता तुम्ही आम्हाला सावत्र भावासारखे वागणूक देऊ नका. तुम्हाला एक नम्र विनंती देऊन सांगतो साहेब की ही सर्व मुलं जी आहेत ही सर्व अतिसामान्य घरातली मुलं आहे. याचं एक उदाहरण देतो, कारण आमच्या ग्रामीण भागात वर्षभरासाठी काम करणारा सालदार असतो, त्याला सुद्धा एका वर्षाचं जे रोजगार आहे तो एका वर्षाचा मिळतो. तुम्ही आम्हाला 6 महिन्याचा दिलेला आहे. एवढी आमच्या शिक्षणाची लाचारी तुम्ही लावलेली आहे. तुम्ही एक मिनिट बोला सर, बोला साहेब, बोला. या ठिकाणी मान्य हरिभाऊ राठोड या ठिकाणी स्वतः बोलत आहेत. हरिभाऊ राठोड या ठिकाणी स्वतः बोलत आहेत. ज्या ठिकाणी आपलं मंत्रालय आहे, आपली राजधानी आहे, या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचं खूप खूप स्वागत करतो. खरं म्हणजे या आझाद मैदानाचा इतिहास असा आहे, मला आठवतं 1998 साली जो पहिला माझा मोर्चा होता, म्हणजे त्यावेळेस असं म्हणायचे जसं आज मोर्चा आहे तर त्यावेळेस म्हणायचे मंत्रालयावर मोर्चा, जसं आपण विधानसभेवर मोर्चा म्हणतो, नागपूर विधानसभेवर वगैरे, तर त्या काळामध्ये मंत्रालयावर मोर्चा असं त्याचं हेडिंग असायचं. परंतु त्या दरम्यान 98 जी गोष्ट आहे, 1998 हायकोर्टाचा एक निर्णय आला आणि त्या निर्णयामुळे पहिला धक्का मलाच बसला, म्हणजे माझ्या मोर्चाला. 5 जानेवारीचा मोर्चा होता 1998 आणि सांगण्यात आलं की यानंतर मुंबईमध्ये कुठलाही मोर्चा हा मंत्रालयावर जाणार नाही. इथे काळा घोडा म्हणून आहे आपल्या मंत्रालयाच्या बाजूला, चर्चगेटच्या अगदी समोर, त्याला काळा घोडा म्हणतात. तर त्या ठिकाणी मोर्चा अडवण्यात येत होता, परंतु त्या मोर्चाला नाव असायचं मंत्रालयावर मोर्चा. आज सुद्धा आपला हा मोर्चा मंत्रालयावरच आहे, परंतु त्या कायद्यानुसार, नियमानुसार आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार ते सगळे मोर्चे आता इथेच होत असतात. ते ही जागा आखून दिलेली आहे, त्यासाठी एक स्पेशल पोलीस स्टेशन दिलेलं आहे आणि आता पोलीस जे अधिकारी आहेत ते आता मंत्रालयात माहिती घेतील. आपण मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्या डिपार्टमेंटचे मंत्री आदरणीय मंगलप्रभातजी लोढा या चौघांना आम्हाला भेटायचंय. आमचं शिष्टमंडळ त्यांच्याशी आमची गाठ घालून द्या. आता त्यांच्याकडनं काय निरोप येतोय त्याची आपण वाट बघतोय. त्यांच्याकडनं आपल्याला आपले 10 लोक घेऊन जातील आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय चर्चा होते हे आपल्या शिष्टमंडळ आपल्याला येऊन सांगतील की सरकारची काय चर्चा झाली आहे, आपल्या मागण्याबद्दल सरकारने काय निर्णय घेतलेला आहे. आता माझ्या समोर प्रश्न असा आहे की मी जर उठून गेलो तर तुम्ही इथे थांबाल की नाही मला शंका आहे. म्हणून मी न जाता शक्यतो आपलं शिष्टमंडळ आपण 10 लोक पाठवूया आणि ते चर्चा करतील. मला आवश्यकता असली तर मला जर फोन केला तर मी 5 मिनिटात तिथे जाऊ शकतो. हे काही लांब नाही आहे मंत्रालय, इथून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आता मूळ जे आपण या ठिकाणी मोर्चासाठी आलेलो आहे त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना अवगत आहे. आणि आता हे का मी हातात घेतलं की जिसका कोई नहीं है उसका हरिभाऊ राठोड है. गेल्या 7-8 वर्षामध्ये जे उमेदच्या महिला आहेत त्या महिला इथे लाखोनी येत होत्या आणि असा प्रसंग आला त्यांच्यावर की 2 दिवस त्यांना थांबावं लागलं. वरून पाऊस पडत होता, खाली चिखल होतं इथे सगळं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बघून माझ्या डोळ्यात अश्रू आले की हे त्यांना 2 दिवस झोप नव्हती आणि तुम्हाला सुद्धा आज रात्रभर झोप नसेल. तर ते 2 दिवस महिला थांबल्या होत्या आणि मी बघितलं त्यांच्याकडे कोणी बघणार नाही, कोणी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. अशा परिस्थितीमध्ये मी त्यांचं नेतृत्व हातात घेतलं
आणि त्यांच्या मागण्याचा जेव्हा मी अभ्यास केला तर तुम्हाला कदाचित माहीत असेल बरेच महिलांना की त्यांना 3,000 रुपये पगार होता. तो त्यांचा 3,000 पगार मी 6,000 दिलेला आहे. हे मला एक मोठं यश मिळालं. त्यानंतर आता त्यांची मागणी अशी आहे की आमचं जे केडर बेस काही 2 प्रकार आहे. एक केडर मध्ये काम करणारी मंडळी आणि एक फील्डवर काम करणारे आपले त्याला काय म्हणतात अप्पा पकडून गेला. तो 2 प्रकार आहे. तर त्याच्यापैकी काही 3,500 ज्या महिला आहेत त्या केडर बेस म्हणतात त्याला, तर त्यांच्यासाठी त्यांना प्रबोधन करण्यात यावं अशी आता मागणी आपण केलेली आहे. आणि ते सुद्धा उमेद म्हणून तुम्हाला माहीत असेल की त्यांची मागणी सुद्धा सरकारच्या विचाराधीन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा अभ्यास केला आहे मी. तुमचा अभ्यास मी केल्यानंतर मला वाटलं की आता फेब्रुवारीमध्ये यांना जर घरी जावं लागलं तर सगळे ग्रॅज्युएट आहेत, चांगले शिकलेले आहेत, सगळ्यांना आशा लागलेली आहे की आपण गव्हर्नमेंटचा पगार घेतलेला आहे 2-3 महिने, काहीला तर मिळालंच नाही, काहींचं पेमेंट अजून झालेलं नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जे बीडच्या आपल्या उमेदवारांनी सांगितलं की त्यांना तर 6 महिन्यापासून पगार नाही आहे. तर हे सगळे प्रश्न घेऊन आपण आता शासनाच्या दारात आलेलो आहे. योगायोगाने हे याचा अभ्यास करताना साहजिक आहे, कोणी म्हणे त्या GR मध्ये 6 महिन्यासाठीच तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे 6 महिन्याच्या नंतर प्रबोधन करा, त्यानंतर आम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये अप्रोच करा. याचा जेव्हा मी बघत होतो, अभ्यास करत होतो, तर मला एकनाथजी शिंदे यांची कॅसेट माझ्या हातात पडली. ते काय म्हणाले ते तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना. ते म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणीला तर सोडणारच नाही बरोबर, पण आमचे लाडके भावांना सुद्धा आम्ही सोडणार नाही, त्यांना तिथल्या तिथे प्रबोधन करू, त्यांना कायम करू. हे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्यानंतर परत मी आपले जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे देवाभाऊ त्यांचंही एक वक्तव्य ऐकलं की त्यांना हा प्रकारे त्यांना तिथे आम्ही देऊ, त्यांना प्रमाणपत्र देऊ, त्यांना आणखी इतर डिपार्टमेंटमध्ये प्राधान्याने नोकरीवर घेऊ वगैरे वगैरे त्यांनी सुद्धा हे सांगितल्यानंतर मला एक आशा, तुमच्यासाठी मला एक आशा निर्माण झाली. तर मी अभ्यास करून आलेलो आहे. मला पक्का माहीत आहे की सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला नक्कीच परमनंट करून देते. त्यानंतर एक वक्तव्य आपल्या माननीय देवाभाऊचं मी ऐकलं की ते म्हणाले 10 लाख लोकांना आम्ही घेणार आहोत, रोजगार देणार आहोत आणि 10 लाखापैकी आपण फक्त 1,10,000 माझ्या कानावर आलेला आहे. काहीच विशेष नाही. कारण दुसरं असं आहे की जवळपास सरकारमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा मी नोकरीला होतो मंत्रालयामध्ये तेव्हापासून तर 0 बेस बजेट, नंतर रिक्रुटमेंटच निघत नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरणं चालू आहे. आणि त्याच्यामुळे हे जे युवक आहेत आता जे ग्रॅज्युएट झाले आहेत, मुलं आहे मुली आहे, त्यांचं लग्न व्हायचे आहे, सगळ्या गोष्टी अवलंबून आहे त्यांच्या कुटुंबाचं. त्यांनाही काहीतरी आमच्या आईवडिलांसाठी आम्ही काहीतरी करावं असं त्यांना वाटतं. त्यांना एक मोठी आशा निर्माण झालेली आहे. त्यांच्यासाठी जसं मी सांगितलं की 10 ते 15 लाख वॅकन्सी सरकारमध्ये आता 10 ते 15 लाख. त्यामुळे आपल्याला 1,10,000 अब्सॉर्ब करायला काही मोठी गोष्ट नाही आहे, सरकारसाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. जर आपण 45,000 कोटी आपण आपल्या महिलांना वाटले तर मला वाटते आपल्याकडे 5,000 कोटीमध्ये आपलं सगळं काम होऊन जाईल. आयुष्यावर तुम्हाला पेन्शनपर्यंत आपल्याला बघावं लागणार नाही. त्यामुळे 2, 4, 5,000 कोटी सरकारसाठी काही नसते. त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या मागण्या रास्त आहेत, न्यायिक आहेत. त्याच्यामुळे आता ज्यांनी ते भाषण केलं होतं काय नव्हतं ते तर त्याने मांडणी केली. आता आपल्या यांनी पण मांडणी केली, देवसरांनी मांडणी केली. त्यामुळे मी जे भाषण ऐकतो याचा सगळे अभ्यासू आहेत, सगळे विद्वानच आहे. आपण बसल्यापैकी कितीतरी लोक, कारण ज्या अर्थी तुम्ही या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण याच्यामध्ये भरती झाला तर त्या अर्थी निश्चितच तुमच्याकडे एक विशेष गुण आहे, म्हणून तुम्हाला शासनाने सहानुभूतीचा विचार करतील
आणि निश्चित आपल्या मागण्या मंजूर करतील. आता आणखी एक 2-4 नाश्ता होईल, तोपर्यंत आपण बघूया, वाट बघूया आपल्या शिष्टमंडळासाठी काय वेळ मिळतोय का, आणि शिष्टमंडळाला जर वेळ दिला तर आपलं शिष्टमंडळ जाईल. परंतु शिष्टमंडळ परत आल्यानंतरच इथून जायचंय, त्याशिवाय कोणी हलायचं नाही. शिष्टमंडळ परत आल्यानंतर सरकारकडून आपल्याला काय सांगणं आहे, त्याच्यानंतर आपल्या पुढची दिशा, आपल्या आंदोलनाची दिशा आपण त्यानंतर ठरवूया. परंतु मला विश्वास आहे की हे सरकार हे निश्चितच आपल्या गोरगरिबांचं सरकार आहे, तर आपल्याला परत आंदोलन करायला हे लावणार नाही. पण जर तशी वेळ आली तर आपण जिल्ह्यात सुद्धा सभा घेऊ. कारण एवढ्याच वेळ आता मला एकाने विचारलं, परभणीमध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यामधून मागण्या येत आहेत की साहेब मुंबईपेक्षा तुम्ही जिल्ह्यात जर आलात तर आपण विभागीय सुद्धा करू शकतो. मराठवाडा, खानदेश, विदर्भ अशा पद्धतीने आपण मेळावे, सभा, परिषदा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपला लढा जो आहे निरंतर शांतपणे. त्यामुळे परत तुम्हाला सांगावं लागत आहे की शांत बसा, शांत असं करू नका, शांत बसा आणि एकदमाने उठून उभं राहणं हे काही बरोबर नाही. शिस्तीत राहा, आपल्याला शिस्तीमध्ये राहायचं आहे आणि जिंकायचं आहे. त्यामुळे आपल्याला एक घोषणा द्यायची आहे, ती घोषणा आपल्या चळवळीची गोष्ट आहे. मी म्हणेल गोलमेरे भैया हल्ला बोल, तुम्ही त्याच्या पाठीशी बोलायचं. म्हणजे आपण सरकारवर हल्ला बोलतोय, परंतु सरकारकडनं आपण अपेक्षाही करतोय. आपली जे संघटना आहे ना, याच्यानंतर रजिस्ट्रेशन होणार आहे, सगळे जिल्हाध्यक्ष आपण नेमणार आहोत, तालुका अध्यक्ष नेमणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं संघटन हे 8-10 दिवसातच मजबूत करून पुढे आणखी सरकारची आपण वाटाघाटी करत राहू. आपल्या मागण्या निश्चितपणे त्या मंजूर होतील, मला विश्वास आहे. बोल मेरे भैया, बोल मेरे भैया, बोल मेरे भैया, बोल मेरे ताई, बोल मेरे बहना, सरकार के ऊपर बहुत जोर से हल्ला बोल, धन्यवाद. ठाकरे साहेबांच्या संघटनेमध्ये कोणाकोणाला सामील व्हायचे महाराष्ट्र अध्यक्ष करून टाकायचं. ऐका, साहेबांनी सांगितलं एक शिष्टमंडळ घालायचंय, परंतु सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, मला तरी वाटतंय आपण साहेबांना सुद्धा त्या शिष्टमंडळात पाठवलं. जोपर्यंत साहेब वापस येणार नाही तोपर्यंत आपण इथंच बसून राहायचं. मी सर्वांना विनंती करतो, मान्य आहे ना सगळ्यांना? राठोड साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राठोड साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिष्टमंडळ थोड्या वेळात जात आहे आणि आपल्या मोठ्याला गावोगाव कळावं नाही अशी सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी आम्ही सगळ्यांना करतो.